आणखी एक नवीन अपडेट आलाय तुमच्या आमच्यासारख्या सामान्य माणसांसाठी। तुम्हाला आठवतं का, तुमच्या डोक्यावर जर हेल्मेट नसेल तर आता पेट्रोल पंपावर पेट्रोल मिळणार नाही, असा एक अपडेट मध्यंतरी आला होता। बरेच दिवस त्याचं पालन सुद्धा झालं, परंतु सध्या तरी आता त्याचं काही पालन होताना दिसत नाही। समझ रहे हो त्याच्यामुळे सरकारने आता आणखी एक नवीन रूल लावण्याचा निर्णय घेतला आहे। तुम्हाला माहिती का तो रूल काय आहे? सांगतो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। कल्पना करा तुमच्या गाडीतलं पेट्रोल संपलंय। अच्छा, काही अंतरावर पेट्रोल पंप पण आहे। ठीक है, तुम्ही तिथपर्यंत गेलात, तुम्ही घामेघूम झालेला आहात, तुमच्या डोक्यात हेल्मेट सुद्धा आहे। समझ गया। परंतु ज्यावेळेस तुम्ही पेट्रोल टाकायला जातात त्यावेळेस पेट्रोल पंपाचा तो वर्कर तुम्हाला सांगतो, नाही साहेब, तुम्हाला पेट्रोल देता येणार नाही। तुम्ही विचाराल का? तो सांगेल तुमचे डॉक्युमेंट दाखवा। डॉक्युमेंट बघून तो सांगेल तुमच्याकडे PUC नाही, म्हणून तुम्हाला पेट्रोल नाही। हा आहे तो नवीन अपडेट। तू समझा? हाँ नहीं, तू समझा नहीं। म्हणजे आता ट्रॅफिक पोलिसांव्यतिरिक्त पेट्रोल पंपवाले सुद्धा तुमचे डॉक्युमेंट चेक करणार। तुमच्या डॉक्युमेंटमध्ये PUC नसेल, ती संपलेली असेल, तर तुम्हाला पेट्रोल मिळणार नाही। ये सब क्या देखना पड़ रहा है? महाराष्ट्र सरकारचा नवीन फॉर्म्युला, नो PUC नो पेट्रोल। कारण PUC हा फक्त एक कागदाचा तुकडा राहिलेला नाही, तो आता पेट्रोल पंपाचा एक प्रकारे पासपोर्टच असणार आहे। तिथं जायचं असेल तर PUC घेऊन जा, नाहीतर पेट्रोल घेण्यासाठी जाऊ नका। बंद करो हाथ जोड़ के मैं। ट्रान्सपोर्ट मिनिस्टर प्रताप सरनाईक यांनी नो PUC नो पेट्रोल हा फॉर्म्युला सांगितला आहे। त्यांचं म्हणणं अगदी स्पष्ट आहे, पोल्युशनवर कंट्रोल मिळवायचा असेल तर असं स्ट्रिक्ट पाऊल घेणं गरजेचं आहे। म्हणूनच नो PUC नो पेट्रोल। त्यामुळे जर तुम्हाला कोणी पेट्रोल पंपावर पेट्रोल घेण्यासाठी अडवलं PUC नसताना, तर पेट्रोल पंपवाल्यांशी वाद घालण्यात काही अर्थ नाही। अलीकडेच बरेचसे व्हिडिओ आपण बघितले होते इंटरनेटवर की जिथे सरकारने GR तर काढलेला आहे की EV गाड्यांसाठी टोल टॅक्स माफ असणार आहे, पण बऱ्याचशा EV ओनर्सनी त्या टोलवर जाऊन त्यांच्याकडून पैशांची मागणी केली जात असल्याचे व्हिडिओ देखील इंटरनेटवर पोस्ट केले होते। म्हणजे GR काढल्यानंतरही टोलची वसुली EV गाड्यांकडून सुरूच होती। आता बघूया की हा निर्णय लागू झाल्यानंतर पेट्रोल पंपवालेही असे करतात का। इथे जर वाद निर्माण झाला तर पेट्रोल पंपवाले सांगणार, आम्ही फक्त डिझेल पेट्रोल विकतो, आमच्याकडे रूल आलेला आहे की PUC नसेल तर पेट्रोल देणार नाही। आणि त्याच ठिकाणी ग्राहक सांगतील की जर PUC काढायची असेल तर पेट्रोल पंपावर PUC काढण्याची सोय उपलब्ध करून द्यावी। आता यावर उपाय म्हणजे तुम्हाला तुमची PUC ही अपडेट ठेवावी लागणार आहे। तुमची गाडी प्रदूषण तर करत नाही ना, याचा विचार करा। त्यामुळे नेक्स्ट टाइम तुम्ही पेट्रोल पंपावर जाल तर तुमच्या गाडीचं हेल्थ सर्टिफिकेट म्हणजेच PUC सोबत असू द्या, नाहीतर पेट्रोल पंपवाला भाऊ तुमच्याकडे बघून हसेल आणि म्हणेल, सॉरी बॉस, नो PUC नो पेट्रोल। सरकारच्या या निर्णयाबद्दल तुमचं मत काय आहे ते कमेंट करून नक्की कळवा।